हमारी अधुरी प्रेम कहाणी। आज या कथामध्ये आपण अधुरी प्रेम कहाणी पाहणार आहोत। शीतल नावाची एक मुलगी होती। ती फार सुंदर आणि उंच दिसायला पण छान कपडे घेतले पण छान घालायची। 10वीत असताना तिला एका तरुण मित्र होता। तिच्यावर ती खूप प्रेम करत होती। तो तरुण मित्र अभिनव पण तिला खूप प्रेम करत होता। अभिनव 10वीला होता। तो एकाच वर्गामध्ये दोघं शिकत होते। त्याचे प्रेम खूप चांगले होते। ते एकमेकांच्या बरोबर राहत नव्हते कारण त्याचं प्रेम हेच आतून झालं होतं। ते दोघं जेवण पण संग, पाणी घ्यायचं पण संग, जायचं पण संग, वर्गामध्ये जायचे पण संग, क्लास चालू असताना पण संग, एकाच बेंचवर बसत होते। हे दोघं अभिनव आणि शीतल यांना एक ठरवलं होतं की आपण लग्न करू। घरच्याने जर नकार दिला आपण पळून जाऊन लग्न करू, पण आपण लग्न करू, मी तुझ्याशिवाय राहणार नाही। शीतल अशी म्हणत होती की प्रेम कहाणी आपली कधीच निघणार नाही। काही दिवसांनी अभिनव 10वी पास झाल्यानंतर 11वीला बाहेर गावी हॉस्टेलला राहण्यासाठी गेला आहे। त्याचे शिक्षण 11वीला ॲडमिशन घेतले। तिथे सगळं राहण्याची सोय हॉस्टेलमध्ये राहत होता। आता शीतल पण गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत होती। तिने पण 11वीला ॲडमिशन घेतलं। तिथे सगळं राहण्याची सोय हॉस्टेलमध्येच राहत होता। आता शीतल पण गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत होती। तिने पण 11वीला ॲडमिशन घेतले होते। 1 वर्ष गेलं, 12वीला गेले। दोघं एकमेकांना भेट झाली नाही। एका दिवशी त्यांची भेट अशी झाली, दोघं 12वी पास झाले। शीतल आणि अभिनव एका समोर भेट झाली आणि त्यांना काय म्हणावं काहीच कळेना। शीतल आणि अभिनव एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागले। आपण सांगितलं होतं की आपली अधुरी कहाणी राहणार नाही, मग असं कसं काय झालं? आपण भेटत का नाही? 2 वर्ष झाले आपण बोललो नाही। माझा जीव काय करतो तो तसं शीतल म्हणत होती। अभिनव बी म्हणाला, माझं बी जीव काय म्हणत असन तुझ्या बिगर, कारण मी पण तुझ्या बिगर राहणार नाही। आता 2 वर्ष राहिलो, आता काय काहीच कळेना। आपण आता लग्न करू। माझ्या बाबांनी माझ्यासाठी एक नवरदेव पाहिला, तो पोलीसमध्ये आहे। का? अभिनव म्हणाला, तुझी अधुरी कहाणी होती का? मग मी काय करू? राहणार नाही। एवढं प्रेम करून काय फायदा झाला? मला धोका दिला। अभिनवला चांगला धक्का बसलेला होता। त्याला काय करावे काही कळेना। शीतलवर एवढा भरोसा होता, दोघे प्रेम करून काय फायदा झाला नाही। शीतलची काहीतरी मजबुरी असली पाहिजे। त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की तू लग्न माझ्या पसंतीच्या मुलासंग केला नाही तर मी फाशी घेईल, असं धमकी देऊन शीतलनी लग्नासाठी तयार झाली। काही दिवसानंतर लग्न ठरलं आणि अभिनव उद्या लग्नामध्ये गेला होता। लग्नामध्ये गेला, लग्न लागत पण सिंदूर लावायचं होतं, फेरे घ्यायची होती। त्याआधीच शीतल ती जोरात खाली पडली। अभिनव पळत आला, सांगितला की तू काय केलं? शीतल म्हणाले, मी वचन दिलं होतं अभिनव, तुला मरून पण सांगा, मरून पण राहू, पण संग राहू नाही। लग्न तर मी तुझ्याशिवाय राहणार नाही असं वचन दिलं होतं, पण तू काय केलं? हे सर्व गोष्टी अभिनवला आठवू लागल्या। काय करावं काही कळलं नाही त्याला। शीतल अभिनवच्या गळ्यात पडली होती। मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत अभिनव बोलत होती। होणारी नवरा पाहत होता।
याचं प्रेम अचूक होतं का? तुम्ही तिला तिच्या पसंतीच्या मुलासोबत लग्न करून दिला नाही. मुलीच्या वडिलांना सांगत होता. त्यांच्या वडील फक्त दट होऊन गंमत पाहत होते. अभिनव खूप रडत होता, कारण अभिनव बी काही क्षणात तो पण खाली पडला. त्यांना पण विष घेतलं होतं. शीतल म्हणाले, काय केलं तू हे? शीतलला म्हणाला, अरे मी तुझं लग्न पाहण्यासाठी आलो होतो, पण मी विष घेतला आहे. मी तुझ्याशिवाय कसे राहू शकतो? आपण तर वचन दिला होता. अरे रे, अवघड झालं. हे दोघेही जागीच मंडपाच्या ठिकाणी मूर्ती पावले. मेल्यानंतर पाहुणे आणि मंडळी मौतीच्या ठिकाणी उभे राहिले. तर या कथामध्ये तुम्हाला काय वाटलं? शीतल आणि अभिनवची प्रेम कहाणी अधुरी राहिली आणि शीतल अभिनवने आपलं जीवन संपवलं, हे बरोबर आहे की वाईट आहे? हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथामध्ये काय वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि असेच नवनवीन कथा दर न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.